काय स्पेशल बनवतेस? माझी टाटर खायची इच्छा झाली आहे. चिकन 65 बनवते. वा आई, माझे तर हे फेवरेट आहेत. चिकन 65 बनवण्यासाठी मी इथे बोनलेस चिकन घेतलेले आहे. त्याचे आपण लहान लहान तुकडे करून घेऊया. चिकन 65च्या फोडणीसाठी आपण इकडे 4 ते 5 हिरव्या मिरच्या वापरणार आहोत. त्या आपण बारीक चिरून घेऊया. त्याचबरोबर कढीपत्ता आणि लसूणसुद्धा आपण इकडे बारीक चॉप करून घेऊया. आता हे कापलेलं चिकन आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेऊया. हे धुवून झाल्यावर त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घेऊया. आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्ध लिंबू पिळून घेऊया आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. आता त्याच्या मॅरिनेशनची तयारी करूया. त्यासाठी 2 चमचे दही, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा जिरं पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 4 चमचे मक्याचं पीठ घालूया. आपण या मॅरिनेशनमध्ये कढीपत्तासुद्धा घालणार आहोत. त्यामुळे चिकनला देखील मस्त असा सुगंध येईल. 2 चमचे तेल कडकडीत गरम करून आपण यामध्ये घालूया. आता हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे मॅरिनेशन आपल्याला अर्धा तासासाठी झाकण देऊन ठेवायचं आहे. एकीकडे आपली कढईसुद्धा गरम झालेली आहे. आता आपण त्यामध्ये तेल घालूया. तेल गरम झालं की एक एक करून आपण हे चिकनचे पीसेस फ्राय करून घेऊया. चिकन फ्राय करताना गॅस स्लो टू मिडियमच ठेवा. हाय फ्लेमवर ठेवलात तर आतून नीट चिकन शिजलं जाणार नाही. या चिकनला आपण वरखाली करून घेऊया जेणेकरून सगळ्या बाजूने हा परफेक्ट शिजला जाईल. तुम्हाला ह्यांच्या आवाजावरून तर कळालंच असेल हे चिकन मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे. आता आपण हे ताटात काढून घेऊया. आता आपण या चिकनला फोडणी देणार आहोत. त्यासाठी चिकनचं फ्राय केलेलं उरलेलं तेल घालूया. नंतर त्यात बारीक चिरलेलं लसूण, मिरची आणि कढीपत्ता घालूया. हे सर्व साहित्य आपण 5 ते 6 सेकंद परतवून घेऊया. ह्याचा क्रंचीनेस राहिला पाहिजे. आता त्यात फ्राईड चिकनचे पीसेस घालूया. नंतर आपण टॉस करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला हे चिकन वरखाली करून घ्यायचं आहे. आपल्या इकडे चिकन 65 तयार झालेलं आहे. चिकन 65 ही अशी डिश आहे की स्टार्टर म्हणून आपण नेहमीच हॉटेलमध्ये गेल्यावर हे ऑर्डर करतो. पण जर तुम्ही हे घरी बनवलात ना तर त्याचा कुरकुरीतपणा आणि त्याची टेस्ट एकच नंबर लागते. आणि त्या चिकनला मस्त असा लसणाचा, कढीपत्ता आणि मिरचीचा फ्लेवर येतो. माझ्या मुलाला तर हे चिकन 65 खूपच आवडले. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला तर ह्याच्या आवाजावरून कळालंच असेल की हा किती कुरकुरीत झालेला आहे ते. हा बाहेरून एकदम कुरकुरीत पण आतून एकदम सॉफ्ट तयार झालेला आहे. मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. जर तुम्हाला चिकन 65ची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.